विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत जैन धर्माच्या प्रसाराची कारणे. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलं आहे की जैन धर्म कसा उदयाला आला, सोबतच जैन धर्माचे तत्व काय होते, वर्धमान महावीरांनी कशा पद्धतीने जैन धर्माचा प्रचार केला आणि जैन धर्माची शिकवण काय होती या बाबी आपण सगळ्या बघितलेल्या आहे. आता जैन धर्माच्या प्रसाराची कारणे बघणार आहोत आपण. याच्यामध्ये नंबर 1 महावीरांचे व्यक्तिमत्व. महावीरांचे व्यक्तिमत्व. वर्धमान महावीरांनी जैन धर्माचा प्रचार केला. आता जैन धर्म हा जवळजवळ म्हणजे त्या काळामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये, त्यापूर्वी आणि 6व्या शतकाच्या नंतर सुद्धा जैन धर्म हा मोठ्या प्रमाणावर भारतभर पसरलेला होता आणि जैन धर्माचे अनुयायी सर्वत्र जाऊन जैन धर्माचा प्रचार सुद्धा करत होते. त्याचं प्रमाण कमी होतं हे आपल्याला कबूल करावं लागतं, पण त्यांनी प्रचार केला, सोबतच उपदेश दिलेत आणि उपदेश देऊन या धर्माचा प्रचार केलेला आपल्याला दिसून येतो. अशी जी काही महत्त्वाची कारणं आहे की ज्यामुळे जैन धर्माचा प्रचार झाला किंवा प्रसार झाला आणि तोही मोठ्या प्रमाणावर झाला. आजही जैन धर्म आपली पाळेमुळे घट्ट आणि पक्क्या स्वरूपामध्ये भारतभर पसरवून आहे. त्या जैन धर्माच्या प्रसाराची कारणे आपण बघत आहोत. नंबर 1 महावीरांचे व्यक्तिमत्व. वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर, त्यापूर्वी होऊन गेलेले 23 तीर्थंकर यांनी सुद्धा या धर्माचा प्रचार केला. पण या धर्माचं वैशिष्ट्य हे आहे की या धर्मामध्ये वैयक्तिकरित्या तुम्ही मोक्षपद प्राप्त करू शकता अशी मूळ शिकवण आहे आणि त्यामुळे वैयक्तिक मोक्षप्राप्तीला जास्त महत्त्व आहे. परंतु वर्धमान महावीरांच्या कालखंडामध्ये महावीरांनी या धर्माचा प्रचार केला, उपदेश दिलेत. जेव्हा त्यांना 42व्या वर्षी वर्धमान महावीरांना ज्ञान प्राप्त झालं आणि ते बाहेर निघाले आणि उपदेश करायला लागले. त्यांच्या संपर्कामध्ये जे लोक आलेत त्यांनी जैन धर्माचा स्वीकार केला. मग आता वर्धमान महावीर यांचा संबंध तसाही राजघराण्याशी होता. म्हणजे वर्धमान महावीर हे राजघराण्यातील होते, कारण की त्यांचा संबंध लिच्छवी गणराज्याशी होता, लिच्छवींसोबत होता, त्याचबरोबर मगध सोबत होता, त्याचबरोबर मल्लांसोबत होता. मल्ल नावाचं गणराज्य मल्लांसोबत होता. म्हणजे यांच्यासोबत वर्धमान महावीरांचे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे वर्धमान महावीर हे राजघराण्याशी संबंधित होते, स्वतः पण ते राजघराण्याशी संबंधित होते आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा लिच्छवीमध्ये प्रचार केला किंवा उपदेश केले, त्यामध्ये मगधमध्ये जेव्हा त्यांनी उपदेश केलेत, त्याचबरोबर मल्ल या गणराज्यामध्ये जाऊन जेव्हा त्यांनी उपदेश दिलेत, तर या उपदेशामुळे अनेक लोक वर्धमान महावीरांना बघायला येत असत आणि पाहायला येत असत. कारण की वर्धमान महावीर राजघराण्यातील होते आणि एखाद्या राजघराण्यातील व्यक्तीने सर्वसंग परित्याग करावा, घरादाराचा त्याग करावा, त्याचबरोबर समाज सुधारणेसाठी बाहेर निघावं आणि धर्म सुधारणेसाठी बाहेर निघावं, हे त्यावेळेला हे नवखं होतं किंवा लोकांना हे थोडं आगळं वेगळं वाटत होतं. त्याचबरोबर राजघराण्यातील पुरुष कसा दिसतो हे बघण्यासाठी सुद्धा म्हणजे राजे रजवाडे काही सहज लोकांसाठी अवेलेबल नव्हते. परंतु त्यामध्ये वर्धमान महावीर जेव्हा सर्वसामान्यांमध्ये प्रचार करण्यासाठी बाहेर निघाले, त्यावेळेला हा राजपुरुष दिसतो कसा, राजघराण्यातील व्यक्ती दिसतो कसा, हे बघण्यासाठी अलोट गर्दी व्हायची. आजही आपण बघतो ना की नेते आले म्हणजे अनेक लोक बघायला जातात. म्हणजे ते काय म्हणतात हे ऐकणं दूरची गोष्ट, परंतु बघायला जाणं, सिनेमातील नटनटी जर आल्यात तर त्यांना बघायला जाणं, हे जे बघण्यासाठीची गर्दी आहे अशा पद्धतीची आपल्याला आज दिसून येते. पण याला आपण त्याच्याशी नाही जोडू शकत, फक्त एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला दिलं. तर असे लोक येत होते बघण्यासाठी. पण जेव्हा उपदेश केला जायचा, म्हणजे वर्धमान महावीरांनी जेव्हा उपदेश केला, तेव्हा हे लोक अक्षरशः वर्धमान महावीरांच्या प्रभावात यायचे, त्यांच्या उपदेशाच्या प्रभावात यायचे आणि ते जैन धर्माला चिकटून जायचे किंवा जैन धर्माचा स्वीकार करायचे. ही एक फार महत्त्वाची बाब आहे की त्यांनी उपदेश केल्यानंतर हा जो मॉब होता, हे जे लोक असायचे त्यांना बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आलेले असत,
ते आता धर्माचा स्वीकार करत असत, कारण की इतका प्रभाव वर्धमान महावीरांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर पडत होता. हा पहिला मुद्दा, वर्धमान महावीरांचं व्यक्तिमत्व. नंबर 2चा मुद्दा, सुलभ शिकवण. सुलभ शिकवण. शिकवणूक काय दिली या धर्माने, म्हणजे जैन धर्माने? शिकवण काय आहे? सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, म्हणजे ब्रह्मचर्य. म्हणजेच काय की सत्य बोलावं. खूप काही अवघड सांगितलेलं, म्हणजे खूप मंत्र तंत्र असं नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की आचरणाचे नियम. या धर्माचा गाभा हाच आहे. हे महत्वाचं आहे. हे थोडंसं नीट आपण समजून घ्यावं की या धर्माचा गाभाच मुळात आचरणाशी संबंधित आहे. सत्य बोलणे आचरणाशी संबंधित आहे. म्हणजे सत्य बोलावं आणि त्याच्यातून या धर्माचं पालन करावं असं त्यांना अपेक्षित होतं. त्यामुळे सत्यवचन म्हणजे सत्य बोलणे, त्याचबरोबर असं म्हणता येईल की अहिंसेचं पालन करणे, हिंसा करू नये, मन, काया, वाचा, इंद्रिय याने हिंसा करू नये, असं त्याच्यामध्ये अपेक्षित होतं. आणि त्यामुळे ही अत्यंत सोपी शिकवण होती की ब्रह्मचर्याचं पालन करावं, अतिरिक्त वस्तूंचा संग्रह करू नये, अशा बाबी त्याच्यामध्ये सांगितलेल्या होत्या. म्हणजे अत्यंत सुलभ. जो वैदिक धर्म या वेळेपर्यंत सर्वत्र पसरलेला होता, त्याच्यामध्ये यज्ञयाग सांगितलेले होते, कठीण कर्मकांड सांगितलेले होते, अशा ज्या बाबी सांगितलेल्या होत्या त्या याच्यामध्ये नाहीत. आणि त्यामुळे अत्यंत सोपी आणि सहज जगताना आपल्या आचरणामध्ये आणण्याच्या या बाबी वर्धमान महावीरांनी सांगितलेल्या होत्या किंवा जैन धर्माने सांगितलेल्या होत्या. आणि त्यामुळे आपोआपच जैन धर्माचा प्रचार सोप्या शिकवणुकीमुळे किंवा ही अत्यंत सुलभ तत्वज्ञान, सोपं तत्वज्ञान या जैन धर्माचं असल्यामुळे लोकांनी सहज, अत्यंत सहज लोकांनी या धर्माला स्वीकारला आणि त्यामुळे जैन धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला असं म्हणता येईल. त्याच्यानंतर नंबर 3चा मुद्दा आहे लोकभाषेतून प्रचार. लोकभाषेतून प्रचार. वर्धमान महावीरांनी जो प्रचार केला तो लोकभाषेतून केला. जसं लोकांची भाषा, अर्धमागधी भाषा आहे, जी लोकांची भाषा, पाली भाषा आहे, प्राकृत भाषा आहे, या ज्या भाषा आहेत या सर्वसामान्य लोकांच्या आहेत. मी असं का म्हणतो आहे? कारण की संस्कृत सारखी भाषा, संस्कृत आतापर्यंत जर विचार आपण केला तर सगळं तत्वज्ञान वैदिक धर्माचं हे संस्कृत भाषेमध्ये आहे. म्हणजे लोकांना जे काही तत्वज्ञान सांगण्यात आलं ते संस्कृतमधून सांगण्यात आलं. किंवा संस्कृत भाषा ही त्यांची ज्ञानाची भाषा होती. किंवा धर्म ज्याच्यामध्ये लिहिल्या गेला किंवा धर्माचं तत्वज्ञान ज्याच्यामध्ये लिहिल्या गेलं ते सगळंच्या सगळं तत्वज्ञान आतापर्यंत हे संस्कृत भाषेमध्ये लिहिल्या गेलं. त्यामुळे ते संस्कृत ही लोकांची भाषा नाही आणि लोकांची भाषा नसल्यामुळे लोकांना ते समजत नव्हतं आणि त्यामुळे लोक या ज्ञानापासून वंचित होते, दूर होते किंवा त्यांना ते समजत नव्हतं. आता वर्धमान महावीरांनी जैन धर्माचा जो प्रचार केला तो लोकभाषेतून केला आणि त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की हा तर आपला धर्म आहे. कारण की ते समजायला लागलं. लोकांना जेव्हा त्यांच्या भाषेतून तिथे त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या गावापर्यंत, त्यांच्या शहरापर्यंत पोहोचून वर्धमान महावीरांनी उपदेश दिलेत तर ते उपदेश त्यांच्या भाषेतून होते आणि त्यामुळे त्यांना ते सहज समजत होते. ते संस्कृतमध्ये असते तर कदाचित लोकांपासून अंतर राहिलं असतं कदाचित, परंतु ते लोकभाषेतून असल्यामुळे, त्यांच्या प्रत्यक्ष भाषेतून असल्यामुळे लोकांनी या धर्माचा स्वीकारलं आणि सहज त्याला अंगीकारलेलं आपल्याला दिसून येते. प्रभावी जैन संघ. नंबर 4, प्रभावी जैन संघ. संघ ही जी संकल्पना आहे ही प्राचीन कालखंडातील आहे. संघ, एकत्रित येणे, एक ग्रुप तयार करणे, संघटनेसारखा हा शब्द आहे. तर असा जो जैन संघ होता ज्याच्यामध्ये भिक्षू आणि भिक्षुणी हे एकत्र राहत होते आणि ते आपल्या आचरणातून, अत्यंत आदर्श आचरण त्यांचं असायचं, याच्यामध्ये
आणि त्या आचरणातून ते हे सिद्ध करत असत किंवा दाखवत असत की जगणं कसं असते, किंवा एखाद्या व्यक्तीने जगताना कसे आचरण करायला पाहिजे, कशा पद्धतीने राहायला पाहिजे, हे सगळं ते जैन संघामध्ये ते प्रत्यक्ष वागताना लोकांना ते दिसत असत आणि त्यामुळे साहजिकच त्यांचा प्रभाव पडायचा. हे लोक जेव्हा मग प्रचार करायला जायचे किंवा उपदेश करायचे, जेव्हा हे उपदेश करत असत तेव्हा त्यांचं राहणीमान आणि त्यांचं उपदेश हे हे एक प्रकारचं आचरणातला भाग असायचा किंवा सारखेपणा असायचा. एखाद्याने असं सांगावं, उदाहरण घेऊ, एखाद्याने असं सांगावं की सत्य बोलावं आणि रोज तो खोटा बोलतो, म्हणजे आचरण वेगळं आहे आणि बोलणं वेगळं आहे, या दोन गोष्टींमध्ये फरक जाणवतो. असं होऊ नये, म्हणजे बोले तैसा चाले असं जर असेल तर त्याचं कोणी ऐकेल, परंतु स्वतःच खोटा बोलतो आणि दुसऱ्याला सांगतो की खरे बोला, तर मात्र हा भेद झाला आणि त्यामुळे लोक त्याला ऐकत नाही. पण इथे तसं नाही. या जैन संघामध्ये ते प्रत्यक्ष आचरणात भिक्षू भिक्षुनी आणत असत, ते तत्वज्ञान आचरणात आणत असत आणि त्यामुळे ते तत्वज्ञान लोकांना जेव्हा ते समजावून सांगत असत आणि उपदेश देत असत त्यावेळेला लोक सहज ते ॲक्सेप्ट करत असत, कारण ते स्वतः जगताना आपल्याला दिसतात, तशा पद्धतीचं जगताना दिसतात जसं ते सांगतात उपदेशामध्ये. आणि म्हणून या जैन संघाचा मोठा प्रभाव लोकांवर पडला आणि त्याच्यातून जैन धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असं म्हणता येईल. नंबर 5, राजाश्रय. राजाश्रय हा महत्वाचा मुद्दा आहे. असं म्हटलं जातं, यथा राजा तथा प्रजा. हे प्राचीन काळामध्ये सगळीकडे राजेशाहीच होती आणि त्यामुळे यथा राजा तथा प्रजा हे जे वाक्य आहे हे लागू पडतं. आता जेव्हा वर्धमान महावीर स्वतः आणि त्यांचे उपदेशक हे सर्वत्र फिरत होते, उपदेश करताना फिरत होते, हे राजांकडे जाऊन थांबत असत. मग आता राजांकडे जाऊन थांबल्यानंतर व्हायचं असं की सुरुवातीच्या काळात मी जेव्हा बोललो की लिच्छवींसोबत त्यांचे संबंध होते, मल्लांसोबत त्यांचे संबंध होते, मगधसोबत त्यांचे संबंध होते आणि अहिंसावादी तत्वज्ञान यांचं होतं. त्यामुळे काय व्हायचं की हे जेव्हा राजांपर्यंत पोहोचत असत, राजांवर त्याचा प्रभाव पडायचा आणि मग त्याच्यातून जेव्हा ते प्रजेला बोलवत असत, म्हणजे राजाने जर समजा एखादा धर्म परिवर्तन केला तर लोकांचाही तो धर्म होऊन जायचा. म्हणजे यथा राजा तथा प्रजा, एका राजाने धर्म परिवर्तन करणं म्हणजे त्याच्या प्रजेने धर्म परिवर्तन, त्याच्या प्रजेचं धर्म परिवर्तन झालं असं समजल्या जायचं. म्हणजे राजाचा जो धर्म आहे तो प्रजेचा धर्म त्या काळामध्ये मानल्या जायचा आणि त्यामुळे वर्धमान महावीरांनी या राजघराण्यांसोबत संपर्क साधला, त्यांच्या भेटी घेतल्या, त्यांना उपदेश दिलेत आणि त्यांना हा धर्म समजावून सांगितला. त्यामुळे साहजिकच राजे हे जैन धर्माने प्रभावित झालेत आणि जैन धर्माचा स्वीकार केला आणि त्यामुळे स्वाभाविकच त्यांची जी प्रजा होती ती सुद्धा जैन धर्मीय झाली. अशा पद्धतीने मोठ्या संख्येने जैन धर्माचा प्रचार आणि प्रभाव लोकांवर पडला आणि त्याच्यातून जैन धर्माचा मोठ्या प्रमाणावर भारतभर प्रसार झाला असं आपल्याला म्हणता येईल. इथे थांबतो.